समता सैनिक दल कधी नव्हे तर हे नाव बातम्यांमध्ये ऐकण्यात येत आहे. म्हणजे तसं काय समता दल नवीन जन्माला आलेली संघटना नाहीये, तर समता दलाला फार फार जुना इतिहास आहे. खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संघटना म्हणजेच समता सैनिक दल. मग आता का चर्चेत आला आहे, तर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावरती शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यात मनोज भास्कर घरबडे आणि धनंजय भाऊसाहेब इचगस हे आंबेडकरी कार्यकर्ते समता सैनिक दलाचे आहेत. त्यामुळे सगळीकडे समता दलाच्या चर्चा सुरू आहे. मग आजचा विषय हाच आहे की समता सैनिक दल काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. समता सैनिक दलाचा इतिहास तसा बराच मोठा आहे, पण अगदी थोडक्यात पाहायचं झालं तर 13 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या हस्ते समता दलाची स्थापना झाली होती. पण 1927च्या आधीपासूनच समता दल कार्यरत होतं. 1927चा काळ म्हणजे या दरम्यान दोन महत्वाच्या घटना घडल्या होत्या. एक म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि दुसरी म्हणजे मनुस्मृतीचं दहन. ज्यावेळेस बाबासाहेबांनी महाड सत्याग्रह करायचं जाहीर केलं, त्याचं नियोजन बैठक 13 मार्च 1927 रोजी महाडमध्ये झाली. त्यावेळची परिस्थिती अशी होती की समाजात अस्पृश्यांवरती अन्याय अत्याचार होत होते. जिकडे तिकडे विषमतेचं विष पेरलं गेलं होतं. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे अस्पृश्य समाजात जागृती होत होती, पण याचा परिणाम म्हणजे गावागावांमध्ये सवर्ण लोक आंबेडकरांचे विरोधक गुंडांचा वापर करून अस्पृश्यांवरती हल्ला करू लागले होते. बाबासाहेबांच्या सभेत मेळाव्यांमध्ये गोंधळ घालणं, दलित नेते आणि कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागले. बाबासाहेबांना धमकीचे पत्र तार येत होत्या. बाबासाहेबांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता जाणवली तेव्हा तत्कालीन बॉम्बे इन्फ्रंट महार बटालियनच्या निवृत्त सैनिकांनी आणि मुंबईतल्या दगडी चाळीतल्या काही तरुणांनी मिळून आंबेडकर सेवा दल तयार करून बाबासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली. हे दल बाबासाहेबांची सुरक्षा, सभा व्यवस्था आणि काँग्रेसच्या सभा उधळण्याचं काम करत होते. पण आंबेडकर सेवा दलाची माहिती खुद्द बाबासाहेबांना तोपर्यंत तरी नव्हती. महाडच्या सत्याग्रहाची मीटिंग सुरू होती तेव्हा महाड सत्याग्रहाची सुरक्षा आमच्याकडे द्या असं तत्कालीन आंबेडकर सेवा दलातल्या कार्यकर्ते ससालेकर, पराड, खिलारे, गायकवाड यांनी मागणी केली. तेव्हा आपल्या नावाने काही सैनिकी तुकडी काम करतीये याची खबर बाबासाहेबांना लागली. पण बाबासाहेबांना स्वतःच्या नावाने संघटना नको होती, म्हणून बाबासाहेबांनी 13 मार्चच्या या मीटिंग मध्येच या तुकडीचं नाव बदलून अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना केली. या दलामध्ये सुरुवातीला आयुष्मान शंकर वडवळकर, धगावकर हवलदार, अर्जुन जातेकर, लोटेकर, सीताराम हरत वीरकर, गोपाळ आचोलकर, कृष्णा तांबे आणि सुभेदार संवादकर हे निवृत्त सैनिक होते. दलाचे जनरल सेक्रेटरी म्हणजे ससाळेकर आणि पाटील, तर त्यांचे सहकारी म्हणजे जी.के. माने म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे खासदार. ज्यावेळी आरपीआयची नागपूरला स्थापना झाली होती त्यावेळी जी.के. माने यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. तत्कालीन दल सैनिक बीबी जगताप यांच्या पुस्तकात, चांगदेव खैरमुडेंच्या पुस्तकात, बी.सी. कांबळे लिखित आंबेडकरी चळवळ खंड 1 या पुस्तकात देखील या गोष्टींचे संदर्भ मिळतात. समता सैनिक दलाच्या प्रतिनिधींची कर्तव्य काय असतात, तर डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अंगावर फक्त खाकी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे माणूस स्वयंसेवक होतो यावर माझा विश्वास नाही. आपल्या समाजाला जागृत बनवणं, रोजची बातमीपत्र वाचणं आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी अडाणी अज्ञानी समाजाला समजावून सांगायचं हे स्वयंसेवकाचं मुख्य कर्तव्य आहे. यासोबतच आंबेडकरांनी सांगितल्यानुसार समता सैनिक दलाचे प्रमुख कार्य म्हणजे डिप्रेस्ड क्लास मिशन, मजदूर पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन यांच्यातर्फे आयोजित स्वतंत्र मेळावे, परिषदांची व्यवस्था करणं, अस्पृश्य समाजातील तरुणांमध्ये शिस्त निर्माण करणं, अन्याय अत्याचाराची चौकशी करणं, मेळाव्याच्या गर्दीवरती नियंत्रण ठेवणं, शिस्त राखणं, प्रथमोपचार देणं अशा सर्व कर्तव्यांमुळे आंबेडकरांच्या मेळाव्यात बंदोबस्तासाठी पोलिसांची गरज कधीच भासायची नाही. आणि हळूहळू याचमुळे समता सैनिक दलामध्ये महिलांचा सहभाग वाढू लागला होता. समता सैनिक दलाची स्वतंत्र अशी घटना आहे. 30 जानेवारी 1944 रोजी कानपूरच्या समता सैनिक दलाच्या समितीने दुसऱ्या अधिवेशनात समता सैनिक दलाची घटना तयार केली होती आणि बाबासाहेबांनी ती घटना अप्रूव्ह केली होती. या घटनेनुसार सभासद झालेल्या प्रत्येक सभासदाने आपलं कर्तव्य सदैव स्मरणात राहावं यासाठी शपथ घेणं आवश्यक असतं. ती प्रतिज्ञा म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा सदस्य या नात्याने मी समता सैनिक दलाचा सदस्य म्हणून शपथ घेतो की मी माझ्या जातीवरील अत्याचार, तिची अवहेलना
अस्पृश्यपणा आणि गुलामगिरी अत्यंत निष्ठेने नष्ट करू आणि त्यासाठी लागणारी सर्व शिस्त मी पाळेन. स्वीकारलेलं काम मी अत्यंत शिस्तीने आणि प्रामाणिकपणाने करेल. माझ्या वर्गाच्या आणि जातीतल्या लोकांच्या न्याय, हक्क आणि मानवतेच्या रक्षणासाठी मी समता सैनिक दलाच्या सर्व आदेशांचं पालन करील, अशी ही प्रतिज्ञा आहे. या घटनेनुसार संघटनेचं नाव समता सैनिक दलच राहील. दलाची ध्येय, उद्दिष्ट, सभासदत्व, प्रशिक्षण, रचना, निधी, सभा, वेळापत्रक, शिस्त आणि गणवेश अशी 11 कलम आहेत. तर समता सैनिक दलाचा गणवेश हा खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, निळी टोपी असा आहे. तर दलाचा ध्वज हा संपूर्ण गडद निळ्या रंगाचा असून त्याच्या कोपऱ्यात 11 तारे, मध्यभागी पांढऱ्या रंगात सूर्य आणि त्यात RPIचं नाव आणि उजव्या कोपऱ्यात SSD अशी अक्षरं असा ध्वज राहील. तर अशा प्रकारे समता सैनिक दलाचा प्रवास सुरू झाला आणि या दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत महत्वाच्या भूमिका बजावल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह. महाड सत्याग्रहाच्या वेळेस उच्चवर्णीयांनी अस्पृश्य सत्याग्रहींना मारहाण केली होती. त्यावेळेस समता सैनिक दल स्थापन होऊन अवघे 5 ते 6 दिवस झाले होते. त्यामुळे दलाच्या सैनिकांची संख्याही कमी होती. तरीही या सैनिकांनी शौर्य दाखवून बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे परवानगी मागितली. पण परिस्थिती ओळखून डॉक्टर आंबेडकरांनी परवानगी दिली नाही आणि सर्वांना आपापल्या घरी परतायला सांगितलं. पण महाडचा सत्याग्रह यशस्वी झाला, हा इतिहास आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वीतेसाठी आणि चळवळीची ताकद वाढवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी 20 जुलै 1942 रोजी मोहननगर, नागपूर इथे झालेल्या समता सैनिक दलाच्या पहिल्या अधिवेशनात समता दलाचे आभार मानले होते. दुसरं म्हणजे महाड शहरातली अस्पृश्यांची मिरवणूक. 27 डिसेंबर 1927 रोजी पुन्हा सत्याग्रह करण्यात आला. यावेळेस महाड शहरात अस्पृश्यांची मिरवणूक काढली तेव्हा गावातले उच्चवर्णीय नेते गावातून पळून गेले होते. काहींनी आपल्या घराचे दरवाजे बंद केले होते, रस्त्यावर फिरणं बंद केलं होतं. कारण महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेसचा अत्याचार लक्षात ठेवून समता सैनिक दलाचे 50 स्वयंसेवक सत्याग्रहाच्या व्यवस्थेसाठी लाठ्या काट्या घेऊन तयार होते आणि कोणतीही अडचण न येता ही परिषद यशस्वीपणे पार पडली होती. तिसरं म्हणजे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह. 3 मार्च 1930 रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेबांसोबत त्यांच्या हजारो अनुयायांनी धरणे आंदोलन केली होती. 5 वर्ष 11 महिने 7 दिवस चाललेला हा सत्याग्रह यशस्वी होण्याचं श्रेय देखील समता सैनिक दलाला जातं. सोबतच 1937च्या निवडणुकीत समता दलाने लोकांना निवडणुकीचं महत्त्व समजावून सांगितलं. घराबाहेर पडून आपल्या उमेदवारांना मतदान करण्याचं प्रवृत्त केलं आणि याचा परिणाम म्हणजे मुंबईत स्वतंत्र मजदूर पक्षाच्या 17 पैकी 13 उमेदवारांना यश मिळालं होतं. थोडक्यात डॉक्टर बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीत समता सैनिक दलाने महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. 1930 मध्ये जेव्हा आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी इंग्लंड दौऱ्यावरती गेले होते तेव्हा इकडे भारतात समता दलातल्या भरकटलेल्या काही लोकांनी समता दल विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते शक्य होऊ दिलं नाही. म्हणूनच आंबेडकरांचा समता सैनिक दलाच्या काही तरुणांवरती प्रचंड विश्वास होता. 8 जानेवारी 1939 रोजी मुंबईतल्या परळ येथील कामगार मैदानावरती समता सैनिक दलाच्या सैनिकांच्या परेडच्या कार्यक्रमात आंबेडकरांनी सैनिकांना संबोधित करताना सांगितलं की समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे निडर योद्धा असावा. समाजातून विषमतेची विषारी बीज नष्ट करण्यासाठीचा मार्ग काटेकोरपणे पाळला जावा. अशी प्रतिज्ञा घेणाऱ्या व्यक्तीलाच समता सैनिक दलाचा सच्चा सैनिक समजावा. तुमच्याकडे बघून तुम्ही लष्करी शक्तीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून जगभर ओळखलं जावा असा दृष्टिकोन आंबेडकरांचा होता. पण समता सैनिक दलाकडे इतर नेत्यांचा दृष्टिकोन काय होता हे पाहायचं झालं तर सरदार वल्लभभाई पटेलांना समता दलाची संघटनात्मक शिस्त, कार्याबद्दलची कळकळ आणि ती यशस्वी करण्याची जिद्दीचं कौतुक होतं. काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी हे गुण अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा सल्लाही ते देत असायचे. मुकुंदराव जयकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे, मौलाना शौकत अली यांनी देखील समता सैनिक दलाच्या संदर्भात प्रशंसा केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. इतिहासात जशी संघावर बंदी आणलेली तशीच समता सैनिक दलावरती ही बंदी आणली होती. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. या हत्येच्या कटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याच्या संशयावरनं केंद्र सरकारने संघावरती बंदी घातली. इतर सर्व स्वयंसेवी संस्थांवरती देखील बंदी घातली. त्यात समता सैनिक दलाचाही समावेश होता. त्या दरम्यान आमदार हरिदास आवळे बाबू सारख्या समता सैनिक दलाच्या प्रभावी सैनिकांना अटक करण्यात आली होती. पण बंदी उठताच पुन्हा एकदा दलाचं जोमाने काम सुरू झालं आणि विस्तारही होत गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असेपर्यंत अस्पृश्यांना त्यांचे निस्वार्थी नेतृत्व लाभलं होतं.
पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर समता सैनिक दलाची काय वाटचाल राहिलीये ते पाहूया. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं. आंबेडकर हयात असेपर्यंत 20 जुलै 1942 रोजी समता सैनिक दलाचे पहिले अधिवेशन, दुसरं 30 जानेवारी 1944 रोजी कानपूरमध्ये, तिसरं अधिवेशन 6 मे 1945 रोजी मुंबईतल्या नरे पार्कमध्ये पार पडलं आणि आंबेडकरांच्या निधनानंतर चौथं अधिवेशन 4 ऑक्टोबर 1957 रोजी कर्मवीर हरिदास सावळे यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षाभूमी नागपूर इथे पार पडला. याच दरम्यान रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली. अखिल भारतीय समता सैनिक दल हा रिपब्लिकन पक्षाचा भाग म्हणून समोर आला. पण आंबेडकरांनंतर या नेत्यांमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली. रिपब्लिकनच्या नेत्यांमधल्या मतभेदांमुळे रिपब्लिकन पक्षात जशी दुफळी निर्माण झाली होती त्याचप्रमाणे समता सैनिक दलातही दुफळी निर्माण होत राहिली. ज्याला जसं पाहिजे, जसं सुचलं तसं त्यांनी आपापल्या घटना बनवल्या, आपापले ड्रेस कोड बनवले, झेंडे बनवले. प्रत्येक गट आपलाच पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांचा खरा पक्ष असल्याचं सिद्ध करण्यासाठी महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवून आपापसात भांडत राहिले आणि याचा पुरेपूर फायदा सत्ताधारी पक्षाने घेतला आणि हळूहळू समता दल कमकुवत बनत गेलं. 1978 पर्यंत समता सैनिक दलाचं सगळं काम ठप्प होतं. पण आज हा समता दल कार्यरत आहे का याची माहिती काढत असताना बोलबिडूने समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर SK भंडारे यांच्याशी चर्चा केली असता भंडारे यांनी माहिती अशी दिली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काम केलेल्या काही ज्येष्ठ निष्ठावंत सैनिकांनी 25 आणि 26 जानेवारी 1978 रोजी नागपुरात अखिल भारतीय समता सैनिक दलाची पुनर्रचना करण्यासाठी 2 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन बोलावलं. अखिल भारतीय समता सैनिक दल पूर्णपणे बिगर राजकीय संघटना म्हणून नोंदणीकृत झालं. 1983 पर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या शाखा स्थापन झाल्या. सध्या भारतातील 17 राज्यांमध्ये पक्षाच्या शाखा आहेत. बिगर राजकीय संघटन असल्यामुळे आंबेडकरी विचारांचे लोक यात वार्षिक वर्गणी 10 रुपये भरून समता सैनिक दलाचे सदस्य बनू शकतात. आज समता सैनिक दलाचं नेतृत्व हे बाबासाहेबांचे नातू म्हणजेच भीमराव यशवंत आंबेडकर करतात, तर कमांडर चीफ म्हणून मीराताई आंबेडकर मार्गदर्शन करत असतात. संघटनेचं मुख्यालय हे दादरच्या चैत्यभूमीच्या आंबेडकर भवन इथं आहे आणि इथूनच सर्व कामकाज चालतं अशी माहिती भंडारे यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे अखिल भारतीय समता सैनिक दल ही एक स्वतंत्र आणि बिगर राजकीय संघटना राहील. कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न असणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा गटाच्या मार्गदर्शनानुसार चालणार नाही असं सांगितलंय. संघ केवळ सामाजिक समतेच्या उद्दिष्टांसाठी काम करेल. पण आज समता सैनिक दल अनेक तुकड्यांमध्ये विखुरली गेली आहे. पण चळवळीची ताकद वाढवण्यासाठी समता दलाने कार्यरत होणं गरजेचं असल्याचं मत आता व्यक्त केलं जात आहे. ही होती विस्तृत माहिती आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाची. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बोलबिडू YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.